अखेर आपण सगळेच ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट आता होणार आहे, म्हणजेच मान्सून बरसणार आहे. आता आपण गेल्या 1 महिन्यापासून ह्या बातम्या ऐकतोय की मान्सून येणार आहे, मान्सून येणार आहे. परंतु मी आपल्या चॅनलवर आधी एक व्हिडिओ केला होता, त्याच्यात मी सांगितलं होतं की आल नीनो हे जे वायू असतात, म्हणजे हे जे वारे असतात, तर ते ह्यावेळेस बदललेले आहेत आणि त्यामुळे पाऊस हा जो आहे तो उशिरा येणार आहे. हे जेव्हा वारे तयार होतात तेव्हा अमेरिका, युरोप खंडामध्ये जास्त पाऊस पडतो आणि आपल्या आशियाई खंडामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी होत असतं. परंतु आता एक प्रकारे प्रतीक्षा ही संपलेली आहे आणि मान्सून आता येत्या मंगळवारपासनं महाराष्ट्रामध्ये मान्सून पडायला सुरुवात होणार आहे. आता याच्यावरती विश्वास न बसणारे सुद्धा भरपूर लोक असतील, कारण की कंटिन्यू बातम्या चालू आहेत. मान्सून आज येईल, उद्या येईल, तारीख ही बदलतच आहे, मान्सून अपडेट ही होतच आहे. परंतु ज्यांना खरंच विश्वास बसत नाही आहे त्यांच्यासाठी की सिंधुदुर्गमध्ये कालपासनं वातावरण बदल झालेला आहे. थोडा रिमझिम पाऊस तिथे येत आहे आणि वातावरण जे आहे ते पूर्ण पावसाळी वातावरण हे झालेलं आहे. आपण सुद्धा बघत आहोत की आपल्या इकडे सुद्धा भीषण उष्णता होती, भीषण ऊन होतं. असं म्हणजे 12-15 तारखेपर्यंत एवढं ऊन होतं की असं वाटतच नव्हतं की जून महिना चालू आहे आणि खरंच पावसाळ्याचा महिना चालू झालेला आहे. परंतु गेल्या 1-2 दिवसामध्ये उन्हाचं प्रमाण थोडं फार कमी झालं आहे आणि आज रविवार 21 तारीख, आज तर ऊन नाही असंच म्हणावं लागेल आणि वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल हा आपल्याला नक्कीच दिसून येत आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल पावसाच्या रिमझिम सरीसुद्धा झालेल्या आहेत. आपल्याला माहितीच आहे की कोकणामध्ये पहिला पाऊस पडतो आणि कोकण पाऊस हा पुढे सरकतो आणि त्यानंतर महाराष्ट्रभर आपल्या पाऊस पडत असतो. तर अजून एक अपडेट की जी पावसाची शक्यता आहे किंवा पाऊस आहे याचं मूल्यमापन करणं थोडक्यात कठीण आहे. ह्यावर्षी सगळीकडूनच दुष्काळ आहे असंच दिसत आहे आणि ऑलरेडी 1 महिना पाऊस लेट झाला आहे, म्हणजेच दुष्काळाचे जे संकेत सुरुवात आहे ती झालेली आहे. पेरणीसाठी अजून शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी. थोडा पाऊस जो आहे तो व्यवस्थित पडू द्यावा. थोडासा जी जमिनी आहेत त्या खूप म्हणजे खूप उष्णतेने तहानलेल्या आहेत, त्यामुळे पहिला पाऊस जो आहे त्यांची तहान भागण्यातच जाणार आहे. त्यामुळे पहिला पाऊस पडल्यानंतर दुसरा पाऊस पडेपर्यंत पेरणीसाठी वाट पाहण्यातच शहाणपण आहे. कारण की आत्ता जर पाऊस पडला आणि जुलै महिन्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण खूप कमी सांगितलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी जी आहे ती व्यवस्थित अशी पेरणी करावी, पावसाचा अंदाज बघून पेरणी करावी, पाण्याचा अंदाज बघूनच पेरणी करावी, जेणेकरून बियाणेसुद्धा एवढे महाग झालेले आहे, खते महाग झालेले आहे, पाळी पेरणी नांगरणी महाग झालेली आहे आणि त्यांना पुन्हा ते खत बियाणं उगवलं नाही म्हणून पाऊस आल्याच्या नंतर पुन्हा ते बियाण मोडून दुसरं बियाण लावायची गरज पडू नये ह्यासाठीचा ही छोटीशी म्हणजे एक सल्ला आहे. आणि बाकी मग आता ह्या आठवड्यात तर पाऊस नक्कीच पडणार आहे आणि वातावरण शांत तर नक्कीच होईल. वातावरण जे आहे ते इतकं उष्ण वातावरण झालेलं आहे, तर ते वातावरण शांत होण्याचा याचा नक्कीच फायदा होईल. परंतु हा पाऊस आता किती प्रमाणात पडतोय आणि त्यानं पाणी टंचाई जी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते किती सुटतात हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असेल. आणि जुलै महिन्यामध्ये सुद्धा पाऊस चांगला आला तरच पहिले जे पेरणी पिकं असतात ते शेतकऱ्यांना घेणं शक्य होईल आणि त्यांचा पैसा शेतकऱ्यांचा त्या पिकांचा होईल. बाकी व्हिडिओ कसा वाटला, अपडेट कशी वाटली नक्की सांगा आणि मंगळवारी पाऊस आला तर माझ्या व्हिडिओ खाली येऊन नक्की कमेंट करा की हो ताई, तू सांगितलं होतं पाऊस आला आहे. थँक्यू.